खरातबाबत 2 महिन्यांपूर्वीच माहिती होतं. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजनांनी मोठा दावा केला. मुख्यमंत्र्यांनी लगेच कारवाई करायला लावली. खरात कायमस्वरूपी जेलमध्ये राहील असंही महाजन यांनी म्हटलेलं आहे. खरात हा विकृत माणूस आहे, त्यानं नाशिकचं नाव खराब केलं. कायमस्वरूपी जेलमध्ये ठेवण्याची तजवीज करू असंही महाजन यांनी म्हटलेलं आहे. गोष्टी सगळ्या या आणि म्हणून या बाबतीमध्ये कोणाची हयगय केली जाणार नाही. मुख्यमंत्री महोदयांनी काल अधिवेशनामध्ये सांगितलं परवा की या संदर्भामध्ये सखोल चौकशी यासाठी नेमली गेलेली आहे आणि अतिशय बारकाईने सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून त्याला त्याच्यामध्ये आता कसं त्याचा चार्जशीट होईल, तो कसा कायमस्वरूपी जेलमध्ये राहील, त्याच्या प्रॉपर्ट्या सगळ्या अटॅच कशा केल्या जातील. कारण हजारो कोटीच्या प्रॉपर्टी आहेत मला तर वाटतं त्याच्या. तितक्या ठिकाणी जमिनी आहेत, इतक्या ठिकाणी प्रॉपर्ट्या आहेत, घरं आहेत, बंगले काय काय त्यांनी घेऊन ठेवलेलं आहे. जे आपण ऐकतो आहे की समोर येतं आहे त्याच्यावर ऐकून मग आपल्याला समजतं आहे आणि म्हणून याची सगळी चौकशी होऊन या सगळ्या गोष्टी बाहेर येतील. पण त्याच्यावर कठोर कारवाई होईल. तो आता बाहेरच येणार नाही अशी व्यवस्था त्यातून होईल.